नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. हिंदू धर्मात श्रावण महिना हा खूप शुभ मानलेला आहे. श्रावण महिना केव्हा सुरू होतो, किती सोमवार पडतात, उपवास कसा करावा, पूजा कशी करायची, उपवास कसा सोडायचा, महादेवाला काय अर्पण करावे आणि काय अर्पण करू नये, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करायचे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. श्रावण सोमवार 2026. श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी अनेक भाविक उपवास करतात, पूजा करतात आणि शिवाची आराधना करतात. आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा महिना खूप शुभ मानला जातो. फक्त मनाभावाने शिवाची भक्ती करायची. चला तर 2026 मध्ये श्रावण सोमवार कधी आहेत ते बघूया. महाराष्ट्रातील अमांत पंचांगानुसार 17 ऑगस्ट 2026 या दिवशी पहिला सोमवार आहे. दुसरा श्रावण सोमवार 24 ऑगस्ट 2026 या दिवशी येणार आहे आणि तिसरा श्रावण सोमवार 31 ऑगस्ट 2026 ला येणार आहे. 7 सप्टेंबर 2026 ला चौथा श्रावण सोमवार म्हणजे शेवटचा श्रावण सोमवार आहे. 2026 मध्ये एकूण 4 श्रावण सोमवार आहेत. पंचांगानुसार हे श्रावण सोमवार कधी 4 येतात, कधी 5 येतात. आता श्रावण सोमवारी पूजा कशी करावी हे आपण जाणून घेऊया. सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ किंवा शक्य असल्यास पांढरे कपडे परिधान करावे. शिवलिंग किंवा भगवान शिवांच्या प्रतिमेसमोर दीप आणि अगरबत्ती लावावी. शक्य असल्यास मंडळी पूजा मंदिरातच जाऊन करावी. शिवलिंगावर स्वच्छ पाण्याने व दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर गंगाजल, आपल्या घरात गंगाजल असेल तर गंगाजल, पाणी अर्पण करावे. बेलपत्र, पांढरी फुलं, धतुरा, भस्म, चंदन अर्पण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असं म्हणतात, या श्रावण महिन्यात मनापासून जे मागितले ते पूर्ण इच्छा होते. शक्य असल्यास शिवपुराण किंवा शिवचालीसा वाचावी. शेवटी आरती करून नैवेद्य दाखवा. वेगवेगळ्या भागात हा उपवास वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. कोणी दिवसभर उपवास पकडतं तर कोणी संध्याकाळी नैवेद्य दाखवून जेवण करून घेतं. महादेवाला काय अर्पण करावे? 3 पान असलेले बेलपत्र, स्वच्छ पाणी असेल तर गंगाजल, दूध, पांढरी फुले, धतुरा, चंदन, भस्म, फळे, नारळ इत्यादी अर्पण करावे. शिवपूजेत हळद, कुंकू, शिवलिंगावर केतकीचे फुलं आणि तुळशीचे पाने अर्पण करणे पारंपरिक पद्धतीने टाळले जाते. श्रावण सोमवारचा उपवास कसा करावा? बघा, सकाळी संकल्प करून उपवास सुरू करावा. दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास फळे, दूध, ताक किंवा उपवासाचे पदार्थ. ज्यांना पूर्ण उपवास शक्य नसेल त्यांनी 1 वेळा सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण, मांसाहार आणि मद्य यांचा त्याग करावा. संध्याकाळची पूजा आरती करून उपवास सोडावा. संध्याकाळी आपण उपवास सोडायच्या अगोदर पूजा आरती करायची, देवाला नैवेद्य दाखवायचा आणि नंतरच हा उपवास सोडायचा. श्रावण सोमवारचे महत्त्व. श्रावण महिन्यात भगवान शिवाची भक्ती केल्याने, पूजा केल्याने मन शांती, आरोग्य, सुख, समृद्धी आणि
आध्यात्मिक बळ प्राप्त होते, अशी हिंदू परंपरेतील श्रद्धा आहे. उपवास आणि पूजा यामागील मुख्य उद्देश म्हणजे संयम, श्रद्धा आणि ईश्वर भक्ती वाढवणे. ओम नमः शिवाय हा शिवाचा पंचाक्षरी मंत्र मानला जातो. श्रद्धेने या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. हर हर महादेव. जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.